फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आज आहे संकष्टी, तर तुम्हाला संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी करते पनीर चिली, तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते। हे मी पनीर कॉर्नफ्लावर आणि मैद्यामध्ये तळून घेतलं आहे आणि शिमला मिरची पण थोडी फ्राय केली आहे। हे बघा, असं पनीर तळून घेतलं आहे। मी इथे आलं, लसूण आणि मिरची थोडीशी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतली। त्याच्यामध्ये सोया सॉस, त्याच्यानंतर चिली सॉस, हे ग्रीन चिली आहे आणि नाणी खोलून द्या। आणि इथे मी पनीरला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि थोडंसं काळी मिरीचं बॅटर बनवून घेतलेलं असं, हे बघा। आणि ह्याच्यामध्ये डीप करून डीप फ्राय केलं आहे। आणि कॅप्सिकम मी शॅलो फ्राय करून घेतली आहे थोड्याशा तेलामध्ये। आणि हे बघा, आता हे बॅटर मी बनवते, त्याची थोडीशी ड्राय ग्रेव्ही बनवते। आणि ह्याच्यामध्ये आता मी रेड चिली टाकली आहे आणि आता थोडीशी मी शेजवान चटणी टाकणार आहे। आणि थोडी पाण्यामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लॉवरची प्युरी टाकणार आहे। आता मी शेजवान चटणी टाकते, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं, कारण मी हिरव्या मिरच्या, लवंगी मिरच्या 3 घेतल्या आहेत, तर त्या हिशोबाने जसं तिखट आवडत असेल तसं। आणि मी आता इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची थोडीशी पातळ पेस्ट करून घेते, पातळ जसं लिक्विड करून घेते। ह्याच्यात गुठळ्या नाही राहायला पाहिजे, नाही तर आपली चिली चांगली होणार नाही। अजून मी थोडं पाणी टाकते आणि आता हा गॅस मोठा करून हे सॉसेसचं जे बॅटर आहे चांगलं फ्राय करून घेते आणि त्याच्यामध्ये ही प्युरी टाकते, म्हणजे मस्त घट्टपणा येईल। आणि मीठ थोडं व्यवस्थित टाकायचं, कारण सोया सॉस सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं। तर मी आता हे तर थोडी एक उकळी आणून घेणार आहे, हे बघा। आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं, नाही तर गुठळ्या होतील आणि आपली चिलीची पूर्ण वाट लागेल। हे बघा, थोडंसं मला सोया सॉस कमी वाटतंय म्हणून मी थोडा टाकते, जास्त टाकू नका नाही तर आंबट होईल चिली। हे बघा, लगेच गुठळ्या होतात, तर कंटिन्यू हलवत राहायचं। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका। थोडा मी गॅस आता मोठा करते आणि ह्याला एक चांगली मोठी उकळी आली ना, लगेच मी पनीर आणि कॅप्सिकम टाकून आपल्याला हे ड्राय करायचं आहे, कारण ग्रेव्हीवाले आपल्याला नाही करायचे, ड्राय चिली करायचे। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल पनीर चिली ग्रेव्हीमध्ये, तर तुम्ही एवढी ग्रेव्ही ठेवू शकता आणि बारीक गॅसवर ह्याला उकळी आणून द्यायचे। हे बघा, कंटिन्यू मी स्टर करते, कारण आपल्याला गुठळ्या नाही करायचे। मस्त चायनीज सारखा स्मेल येतो। लसूण आणि आलं थोडंसंच घ्यायचं, पण लसूणच्या पाकळ्या खूप घ्यायच्या। आणि आता मी हे पूर्ण अर्धा किलोचा पनीर आहे आणि त्याच्यामध्ये कॅप्सिकम मी 3 घेतल्यात, तर मी ते सगळं टाकते। पनीर मी सोडवते, थोडं चिटकलं तळलं त्याच्यामुळे। आणि आता टाकल्यानंतर गॅस बारीक करा आणि पटापट त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्स झाल्यानंतर सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं, आणि हे सगळं मी आता ड्राय करणार आहे, कारण मला ग्रेव्हीवाले पनीर नको आहे। आणि तुम्हाला ग्रेव्हीवाले हवे असेल तर तुम्ही अशीच ठेवली ते चालतील। आणि सर्व करण्याच्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हे टाका, कोथिंबीर किंवा कांद्याची पात असेल तर कांद्याची पात, तर अजून छान लागते। आणि हे पटापट ढवळायचं आहे, नाहीतर गुठळ्या होतील। आणि मी आता ह्याच्यामध्ये थोडं किंचित मीठ आणि थोडं मिरची पावडर टाकणार आहे।
मीठ एकदम किंचित टाकणार आहे मी. आणि थोडीशी मिरची पावडर. आणि आता मी चांगलं मिक्स करून देते. आरुषला पनीर चिली खायची होती, तर म्हटलं हॉटेलमधून नको मागवायला, घरीच करू. खायची आहे ना, त्याला एक एक डिमांड असते. मग मला जे येतं ते मी घरीच बनवून देते, जे नाही जमत ते मग ऑर्डर करते. कारण आपण घरी जेवढं हायजीनली करतो तेवढं बाहेरचं नाही भेटत. तर आज मला तो बोलला मी पनीर चिली खाईन, त्याच्यामुळे तो काहीच त्याने खाल्ला नाही. आता मी हे ट्राय करून घेते, ह्याला तेल सुटतं त्याला, मग तुम्हाला दाखव. तर आपलं पनीर चिली रेडी आहे. आणि थोडं मी हलकं ग्रेव्ही ठेवलं आहे, कारण खायला पण छान वाटतं, नाही तर एकदम सुकं सुकं वाटतं. तर तुम्ही पण नक्की करा, एकदम सिम्पल रेसिपी. आणि पूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, मग मी पूर्ण डिटेलमध्ये ही रेसिपी टाकते. तर चला बाय बाय. तर आपण आरुषचे रिव्ह्यू घेऊ. कसं झालं आरुष, आवडलं? तर आवडला असेल रेसिपी छोटीशी, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. हॅलो, हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि कसे तुम्ही सगळे हे पण सांगा. आणि आज आहे वेनसडे. तर वृंदाला तर तुम्ही सगळे ओळखताच. तर वृंदाला फिश घ्यायचे, तर मी तिच्याबरोबर चालले. आणि कदाचित मी चिकन घेईन, कारण मी फिश नाही घेणार, आम्ही आत्ताच खाल्ली आहे संडेला. तर आणि त्याच्यानंतर तिला घ्यायचं लॅम्प. तर आम्ही ना गजानन फर्निचर मार्केटमध्ये जाणार आहे उल्हासनगरला, आणि तिथे बरेच लॅम्प्सची मोठी मोठी दुकानं आहेत. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर चला. आणि मी मस्त कवर केलं आहे पूर्ण, आणि स्कार्फ पण बांधणार आहे, कारण केस खूप बाईकवर खराब होतात गाडीवर, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे गाडीने. तर चला बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां काय. तर इथे मावशींकडे खूप गर्दी होती, आणि आम्ही फटाफट मासे घेतले. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो लॅम्प घ्यायला, कारण मलासुद्धा जायचं आहे सलोनला. माझ्या अपॉइंटमेंट आहे, बऱ्याच अपॉइंटमेंट्स आहेत, तर मला पण पटकन पोचायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं आमचं लॅम्पचं काम करून आम्ही मग निघणार आहे. तर चला मग आता तुम्हाला लॅम्पच्या दुकानात दाखवते. आणि कुठला घेतला आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवेन, ह्या व्लॉगमध्ये तरी नाही दाखवणार. तर चला मग मी तुम्हाला आता दाखवते. बरेच लॅम्प्स आहेत तिथे, आणि तुम्हाला तिकडचा ॲड्रेस पण देते, म्हणजे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्हीसुद्धा जाऊ शकता. खूप व्हरायटीचे आणि खूप छान छान लॅम्प्स आहेत तिथे. तर चला आपण जाऊ आता तिथे. तर इथे आमचा लॅम्प घेऊन झाला आहे, आणि वृंदाबरोबर मी सुद्धा लॅम्प घेतला आहे. आणि तुम्हाला या ॲड्रेसवर जर घ्यायचं असेल तर नक्की या ॲड्रेसवरचा. आणि खूप गडबड झाली, त्याच्यामुळे मी डायरेक्ट सलूनमधलं तुम्हाला दाखवते. तर इथे एक क्लायंट आलेली, तिच्या फेसला खूप ॲक्ने आणि खूप ओपन पोल्स खूप होते, आणि त्यांच्या भावाचं लग्न होतं, तर त्यांना व्यवस्थित स्किन हवी होती, मस्त फेशियल. तर मी ॲडव्हान्स फेशियल त्यांना केलं. तर तुम्ही प्रोसेस बघून घ्या थोडीफार. आणि खूप डिफरन्स आला आहे एका फेशियलमध्ये. ह्याच्या ॲक्च्युली सेटिंग्स घ्यायला लागतात हाय फ्रिक्वेन्सीच्या, पण तरीसुद्धा मी एका फेशियलमध्ये बरंच म्हणजे प्रयत्न केले की त्यांचं क्लीन होईल. आणि हात पण खूप टॅन होते, तर त्यांना हाताचा पण टॅन वगैरे करायचं होतं. तर तुम्ही डिफरन्स तुम्हाला मी सगळं प्रोसेस झाल्यानंतर दाखवते. तर बघा तुम्ही मी काय करते. तर इथे त्यांचे भरपूर व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स होते, तर मी ते क्लीन करायला घेतले आहेत आता. आणि ओपन पोल्समध्ये पण खूप ओपन पोल्स म्हणजे ऑइली स्किन असल्यामुळे ते होतात, आणि ज्यांना खूप आधी पिंपल्स असतात त्यांना हे प्रॉब्लेम होतो. आणि मी आता सगळं त्यांचं क्लीन करून त्यांना एक मसाज दिला आहे.
आणि मसाज घेऊन मी हाय फ्रिक्वेन्सीची मशीन आता फिरवते. ह्याच्यामध्ये एक 2% करंट असतो आणि त्याच्यामुळे आपले जे ओपन पोल्स असतात त्याला ते स्मूथ व्हायला मदत होते. आणि इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शाईन आली आहे. आणि मी इथे क्लायंटला विचारते तुम्हाला जास्त करंट वगैरे लागत नाही आहे ना. आणि दातामध्ये हे करताना सिल्वर वगैरे नाही पाहिजे, तर त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्ही. आणि हे बघा मी बऱ्यापैकी आता स्मूथली फिरवते आणि त्यांनाही काय त्रास होत नाही. आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता, बरेच ओपन पोल्स क्लिअर झाल्यासारखे दिसत आहेत. लगेच तर होणार नाही, पण हे बघा बऱ्यापैकी मी आता पूर्ण कम्प्लिटली झूम करायला सांगितलं इथे सरिताला कॅमेरा. आणि बऱ्यापैकी डिफरन्स आणि ओपन पोल्ससुद्धा क्लीन झाले आहेत. आणि स्किनचा जो कलर आहे ना तोसुद्धा बऱ्यापैकी चेंज झाला आहे. 2 लेवल कमी झालेत डार्कनेसचे. तर आता हे जे रेग्युलर केलं ना हे फेशियल तर खूप फरक पडेल. तर आता त्यांना सांगितलं आहे नेक्स्ट सिटिंग पण तुम्ही नक्की घ्या. आणि हे बघा मी आता हे जवळपास 10 to 15 मिनिट्स कंटिन्यूस फिरवणार आहे. आणि हे जर उचललं तर ह्याचं थोडंफार हे लागतं, इफेक्ट करंट लागतो, त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली हे करते. आणि तुम्ही बघा आता ह्याचे पिंपल्स वगैरे सगळे क्लिअर फेस दिसतो. आणि लास्ट इफेक्ट तुम्हाला नक्की दिसेल. आणि हे झाल्यानंतर मी परत एक जेल मसाज देणार आहे हे सगळं क्लीन करून. आणि त्याच्यानंतर एक ॲक्ने डिटॅन मास्क असतो तो मी लावणार आहे. तो ॲडव्हान्स फेशियलमध्ये फक्त असतो, तर तो मी लावणार आहे, तर तो पण तुम्ही बघून घ्या. आणि इथे मी क्लायंटला समजवत होती कशा सेटिंग्स घ्यायच्या, किती वेळाने घ्यायच्या. आणि त्या पण मला सांगत होत्या. मला नक्की पॉसिबल झालं तर मी नक्की सेटिंग्स घेणार आहे, कारण मला आता खूप रिलॅक्स वाटतं आहे म्हणून. तर मी त्यांच्याशी तेच बोलत होती की कसं वाटतं आहे वगैरे. तर आता हे बघा माझं झाल्यानंतर मग तुम्हाला मी आता इफेक्ट दाखवते याचा. आणि किती शाईन आली आहे फेसला, आत्ताच पूर्ण शाईन आली आहे. आणि हा इफेक्ट आहे ना बऱ्यापैकी 2-2.5 महिने राहतो. असं नाही आहे की तुम्ही आत्ता केलं आणि 8 दिवसांनी लगेच तुमचा इफेक्ट जाईल. ते हाय फ्रिक्वेन्सी फेशियल हे ॲडव्हान्स फेशियलमध्ये असतं, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट 2-2.5 महिने चांगला राहतो. आणि तुम्ही जर केअर घेतली, प्रॉपर फेसवॉश आणि पाणी भरपूर पिलं किंवा फेसवॉश क्रीम व्यवस्थित यूज केली तर तुमची स्किन नक्की मेंटेन राहणार त्या फेशियलने. तर हे बघा आता झालं आहे माझं. आणि आता मी मास्क लावायला घेतलेला, तर हा मास्क लावून मी एक 15-20 मिनिट्स ठेवले. आणि आता मी रिमूव्ह करते याला. आणि तुम्ही इफेक्ट बघू शकता समोर तुमच्या इफेक्ट आहे. एका फेशियलनंतर किती इफेक्ट येऊ शकतो. तर तुम्हाला करायचं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा, मग मी तुम्हाला डिटेल्स सांगेल या फेशियलचे. आणि मी आता हा पूर्ण मास्क क्लीन करणार आहे. आणि ह्याच्यानंतर आफ्टर सिरम येतं एक फेशियलच्या नंतर लावायचं सिरम, तर ते लावणार आहे. आणि इथे माझं डिटॅन आणि वॅक्सिंग पण झालेलं आहे, तर हाताचा इफेक्ट तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडे जे डिटॅन आहे ना एकदम नॅचरल इफेक्ट येतो त्याच्याने, असं वाईट जास्त दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरी एक क्लायंट आले तर मी त्यांचा हेअरकट करायला घेते आता. तर बघा त्यांचे किती डॅमेज आणि रफ हेअर्स आहेत आणि पूर्ण खाली स्पिटेन्स आहेत, तर मला ते पूर्ण कटिंग करायचे. आणि हे माझे रेग्युलर क्लायंट आहे, खूप वर्षापासून येतात. तर त्यांना मला माहिती आहे त्यांना कसा हेअरकट पाहिजे, तर मी त्या हिशोबाने त्यांना ॲडव्हान्स हेअरकट करून दिलं आहे. आणि फ्रंटला मी थोडे फ्लिक्स दिलेत, क्राऊन पार्टमध्ये थोडे लेअर आणि बॅकला स्टेप दिलेत. त्याच्यामुळे त्यांची जी खराब लेंथ होती ती सगळी मी कट करून टाकली आहे. आणि आता इथे मस्त मी शॉर्ट करून त्यांना व्यवस्थित एक डॅमेज हेअर्स कम्प्लिटली काढून मस्त हेअरकट दिला आहे. आणि त्या पण खूप हॅप्पी आहेत, त्यांच्या फेसवरून तुम्हाला कळत असेल. तर हा हेअरकट ॲडव्हान्स स्टेप्स विथ फ्लिक्स आहे. तर ग्रॅज्युएशन कट पण बोलतात ह्या कटला. तर मी पूर्ण तुम्हाला एकदा लुक दाखवते या हेअरकटचं. हे बघा क्लिप केलं तर लुक असं दिसेल. आणि आता मी सोडलेत तर तुम्ही नुसते जरी सोडले, बॅकला घेतले तर स्टेप्स दिसतात आणि फ्रंटला घेतले तर लेयर्स दिसतात. आणि हा प्रॉपर हेअरकट केला ना तर खूप छान दिसतो. आणि हा कुठल्याही हेअर्समध्ये होऊ शकतं, पण कसे थोडे थिक पाहिजे ह्याच्यासाठी. आणि किती छान दिसतात बघा, एकदम एक वेगळंच लुक आलं आहे हेअर्सला. आणि एकदम टेक्स्चर पण चेंज होतं लगेच हेअरकट केल्यानंतर. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमचे हेअर्स नक्की मेंटेन करत जा नेहमी. आणि आता इथे माझा हेअरकट झालेला आहे. आणि इथे हेअरकट करून तुम्हाला फेशियलचा शेवटचा इफेक्ट दाखवायचा होता. तर बघा एकदम क्लीन आणि शाईन आणि मस्त फेस झालेला आहे. आणि आता अजून एक मला हेअरकट आलेला आहे.
आणि ह्या क्लायंटचे केस एवढे सुंदर लॉंग हेअर्स होते, थोडेसे खाली स्प्लिटन्स होते पण डॅमेज नव्हते, खूप मस्त होते. पण आजकालच्या मुली ऐकत नाही, तर तिला करायचे होते लेंथ कमी. तर मी तिला एक्सप्लेन केलं एकदा की खूप छान आहे तर नको करू, पण ती एकदम ठरवून आलेली की नाही मला करायचं आहे तिच्या मम्मीबरोबर. तर तिची मम्मी बोलली ठीक आहे करा तुम्ही. तर मी ते तिचे शॉर्ट केलेत हेअर आणि तिला बॉबी कट दिला आहे मी. बॉबी कट हा नवीन आहे, फ्रंट लुक एक लेअरसारखं येतं आणि एकदम फ्लफी लुक येतं, म्हणजे फ्रीझी जास्त वाटत नाही आणि खूप सिल्की पण होते केस तिचे, तर मस्त वाटतो. तिला तो हेअरकट सूट होत होता. तर हे बघा मी इथे छोटे लेंथ केली आहे पण खूप क्यूट दिसते, तिच्या फेसला खूप छान वाटत होता हा आणि मस्त वाटतो एकदम. आणि मेन म्हणजे हेल्दी वाटतं त्याच्यामध्ये. तिच्या जेव्हा लॉंग होते ना तेव्हा तिची लेंथ कमी वाटत होती, म्हणजे थिकनेस कमी वाटत होती, पण आता तिची थिकनेस खूप मस्त झाली आहे. तर हे बघा बॅकला पण मी तिने एवढे शॉर्ट केले आणि तिने अजून सांगितलेले पण मी लेंथ तेवढी ठेवली आहे. तर हे बघा हा बॉबी हेअरकट आहे. तर तुम्हाला माझे हेअरकट्स, फेशियल्स, परत डिटॅन हे सगळं ऑल ओव्हर सगळं कसं वाटलं व्लॉगमध्ये ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला असे सलोन्सचे व्हिडिओज आवडतील का बघायला ते पण नक्की सांगा, कारण माझ्या रेग्युलर ट्रीटमेंट्स हेअरकट चालू असतात. तर तुम्हाला जर आवडत असते तर मी नक्की शेअर करत जाईन. तर टिल दॅन बाय, टेक केअर. आणि इथे मी सलूनमधून गेल्यानंतर फ्रेश झालो आणि नंतर आम्ही डिनर करायला आलो आहे. तर वृंदाची फॅमिली आणि आम्ही तिघंजणं इथे हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे, तर तो पण व्लॉग शेअर करते. तर कंटिन्यू राहा, स्टे ट्यून. हाय फ्रेंड्स, आज आपण रात्री भेटतो आहे आणि आज आम्ही आलो आहे डिनर करायला. आणि कोण कोण आहे आमच्याबरोबर बघा. आणि आरुष आणि विरांश खेळतात. बघा खेळतात कसे. हाय कर विराज, हाय कर विराज, हाय कर. हाय करा. चिकन अंगारी कबाब. तर आमचं डिनर झालं आणि सगळ्यांना कारमधून पाठवलं आणि आम्ही दोघं चाललो बाईकवर मस्तपैकी.
आणि काय नाही, आईस्क्रीम खाऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊ. तर हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.